मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वान प्रकल्पाची माहिती. वान प्रकल्प हा तापी खोऱ्यामधील पूर्णा उपखोऱ्यातील वान नदीवरील प्रकल्प आहे. पूर्णा नदीची वान उपनदी असून तिचा उगम सातपुडा पर्वतरांगेत झालेला आहे. वान नदीवर वारी भैरवगड या गावाशेजारी वान धरण बांधण्यात आलेले आहे. वान धरण हे अल्पफिल ग्रॅव्हिटी प्रकारचे धरण आहे. वान धरणाची उंची 60.44 मीटर इतकी आहे. वान धरणाची एकूण लांबी 525 मीटर इतकी आहे. पिंडीतील धरणाची एकूण लांबी 270 मीटर इतकी आहे. वान धरणाला 6 वक्राकार द्वार आहे. द्वाराचा आकार हा 12 मीटर बाय 8 मीटर इतका आहे. वान धरणाचा मुख्य उद्देश सिंचन, पिण्यासाठी पाणीपुरवठा तसेच जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. वान धरणाच्या मुख्य कालव्याची लांबी 14.13 किलोमीटर इतकी असून शका कालवा, वितरिका, उपवितरिका यांची एकूण लांबी 217.05 किलोमीटर इतकी आहे. वान धरणामुळे हजारो हेक्टर शेती सध्या सिंचनाखाली आलेली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. वान धरणाचे सिंचन क्षेत्र 22,525 हेक्टर इतके आहे. पिकाऊ क्षेत्र हे 15,100 हेक्टर इतके आहे. तसेच सिंचन क्षमता 19,177 हेक्टर इतकी आहे. वान धरणाच्या लाभक्षेत्रातील एकूण गावांची संख्या 54 आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील 41 गावे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील 13 गावांचा यामध्ये समावेश आहे. वान प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. या प्रकल्पाची जलविद्युत निर्मिती क्षमता 1.5 मेगावॅट इतकी आहे. वान धरणाचे पाणलोट क्षेत्र हे 278.94 चौरस किलोमीटर इतके आहे. वार्षिक पर्जन्यमान 890 मिलीमीटर एवढे आहे. एकूण पाणीसंचय क्षमता 83.465 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. वान धरण हे अकोला शहरापासून 83 किलोमीटर अंतरावर, तेल्हारा शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर, शेगाव शहरापासून 52 किलोमीटर अंतरावर आहे. वाडी हनुमान मंदिर तेल्हारा तालुक्यातील वाडी हनुमान हे ठिकाण भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रामदास स्वामींनी या ठिकाणी हनुमानाची मूर्ती स्थापित केली असून